छोटा मेंदू मोठ्या मेंदूवर आदळ वगैरे आम्ही चालू करेपर्यंत खालून डायलॉग ऐकायला येतात. ते एक वेगळं नाटक चालू असते ऑडियन्सने माझं. आपण प्रगल्भ कधी होणार हो आपण? नाही तर आपण ना कुठल्या आपण ॲक्टिंग क्लासेस लावली आता कुठल्या NSDत गेलोय. आमची NSD हेच. ती मुलं आजही म्हणतात की आमची शिक्षणं सहीमुळे झाली आहेत. त्या व्हॅनिटीचा वापर मी चाळीतल्या कट्टासारखा केला होता. शिवाजी महाराजचा कट्टा असतो ना तसा तो केला होता. कारण विनोद हा ना निखळ असावा म्हणून मी इतकी वर्ष मी अंडर द बेल्ट कधीच गेलो नाही. नमस्कार. कॅचअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज कॅचअप मध्ये आपले पाहुणे आहेत भरत जाधव. नमस्कार. भरत आला परत. कॅचअप. भरत, मला खरंच खूप आनंद आहे तुझ्याशी बोलताना. कारण मी थोडंसं सुरुवातीला माझ्याबद्दल सांगतो. सॉरी तुम्हाला असं वाटेल की हा स्वतःच बोलतोय. पण भरत बरोबर मी एक इंटरव्ह्यू केला होता सही रे सही नाटक पुन्हा आल्यानंतर, जेव्हा 4 भरत तिथे होते, चौफेर भरत म्हणून. आणि तो इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता माझ्या दुसऱ्या चॅनलवरती. तो इंटरव्ह्यू आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतोय. पण तो इतका महत्त्वाचा ह्यासाठी होता कारण भरतला जेव्हा आम्ही इंटरव्ह्यूच्या आधी भेटलो होतो त्याला सांगितलं आम्ही असं असं करायचं आहे. आणि आम्ही त्याला म्हटलं अरे 2-3 तासाचं काम आहे आपलं होऊन जाईल. पण त्याला माहिती होतं की हे सगळा व्याप करायला किती वेळ लागेल. आणि त्याचा दुपारी प्रयोग होता. पण सकाळी 6 वाजता तो आला आणि सकाळी 6 ते 2 इतका वेळ आम्ही ते शूट केलं. त्याने ते सगळं मनापासून केलं. भरत, मला पहिला प्रश्न तुला हाच विचारायचा आहे की तू खूप नम्र आहेस, तेव्हाही होतास, आताही आहेस. तर हे तू का टिकवून ठेवलंयस नम्रपणा? अरे असं काही नाही आहे. नम्र असं काही नाही. एकतर आई वडिलांचे आशीर्वाद असेल आणि नम्र म्हणजे जे आपण करतोय त्या काम करतोय किंवा एखाद्या गोष्ट तुझ्याशी बोलतोय मी काय तर ह्यात उगाच माज आणण्यात पण मजा नाही ना. म्हणजे ते कधी आम्ही पाहिलं नाही किंवा आमच्याकडनं कधी आमच्या आई वडिलांकडनं आलं नाही. त्यावेळी कदाचित तो नम्रपणा आई वडिलांकडनं आला असेल आणि बरं वाटतं. म्हणजे असं फार पण मी तुलाही माहिती आहे मी खूप तसा मी कमी बोलतो. मला जास्त नाटकात खूप बोलेन पण असं बोलताना मी समोरच्याला रिस्पेक्ट करून माझ्याकडे आजही ऑडियन्स 60च्या वरचं ऑडियन्स आलं ना, वयस्कर लोक आले ना नाटकाला आणि वर त्या फोटो काढायचा तर मी वाकून नमस्कार करतो. त्याला कारण माझे आई बाबा. ते नेहमी म्हणायचे की वयाने मोठी माणसं जे येतील ना त्यांचा आशीर्वाद घेत जा वगैरे. तर कदाचित तो नम्रपणा तिकडनं आला असेल. माज नसणं हे तू म्हणालास खूप हा महत्वाचा शब्द आहे. म्हणजे नम्र कदाचित वेगळं वाटेल पण सगळ्यांशी जुळवून घेणं. मग तो सिनेमा असेल, नाटक असेल किंवा तुम्ही आता एकांकिकापासून काम करताय तेव्हापासून असेल. पण आता तू आम्हाला बघायला मिळणार आहेस लवकरच आता थांबायचं नाही. मला असं वाटतं तिथपासून आपण सुरुवात करूया आणि मग बघूया थांबायचं नाही कुठे काय कसं का कुठे थांबायचं. ऍक्च्युअली मी थांबलो होतो. काही चित्रपट करता करता मला ते जरा तेच रोल यायला लागले म्हणून मी काही वर्षांनंतर 2016-17 पासून जरा थांबलोच होतो मी. पण तरी तू लंडन मिसळ केलास. त्याला कारण आहेत वेगवेगळी. त्याला कारण अशी आहेत की ना मी मैत्री खूप जपतो. म्हणजे तुला मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो. जिथे ते काही वेळेस ज्या काही आमच्याकडे दिग्दर्शक होते त्यांच्याकडे जे असिस्ट करणारी मुलं असायची ते पण मला घेऊन ज्या बोलते की प्लीज एक पिक्चर आमच्याकडे करा जाता. तेव्हा आत्ताच म्हणत आहे मी. त्यामुळे चल बाबा याचं करिअर चालू होते आपल्यामुळे राडायला नको एक पिक्चर करूया. तर मी असंही केलं पिक्चर नाही असं नाही आहे. पिक्चर करणं काही चूक नाही आहे. पिक्चर मी करत होतो कारण तो एक व्यवसाय आहे माझा. नाटकातून एकांकिका स्पर्धेतून आलो, नाटकात आलो, नाटकातून चित्रपटात आलो. नाटकांचे शो पण चालू ठेवणं हे गरजेचं आहे. आणि मग जरा कळलं की जरा तेच रोल येत आहेत मग जरा असं थोडंसं सांभाळून करूया म्हणजे मोजकेच करूया. त्यातलं एक लंडन मिसळ हा जरा वेगळा होता का तर एक तो पुणेकर होता आणि तो हिरोचा रोल नव्हता कारण वेगळा रोल होता. त्यात 2 मुलींची गोष्ट होती म्हणून मी तो पिक्चर केला होता. तसे दुसरा तिसरा असा एखाद दुसरा केला असेल पण जो पूर्वी मी लगातार पिक्चर करत होतो ते जरा खूपच काम करत होतो आणि ती गरज पण होती. बस सांभाळत मग आता थांबून जरा चांगलं आलं करतो. चांगलं वाटलं मला किंवा मी ह्याच्या आधी हा केलेला नसेल रोल तर हा करायला हरकत नाही. आता स्वतःला ट्रायआउट करून बघण्यासाठी हरकत नाही करतो. पण नाटक मात्र मी कंटिन्यू म्हणजे कुठे थांबलेलो नाही किंवा अजून इतकी वर्ष मी नाटकातूनच तर पिक्चरमध्ये आलो होतो. कारण काय पिक्चर बेकार आहे किंवा पिक्चरला दुमत देतो असं माझं बिलकुल म्हणणं नाही. उलट चित्रपटाने माझं घर वगैरे झालं. रसिक प्रेक्षकांचं प्रेम जास्त मिळालं. काही चांगले चित्रपट जे म्हणजे मलाही माहीत नव्हते की हा लोकांना आवडेल पिक्चर वगैरे. झिंग सारखा चित्रपट छान मिळाला होता. म्हणजे असं नाही की मला वाईट पिक्चर मिळाले, चांगले पिक्चरही मिळाले, चांगल्या लोकांनी कौतुक केलंय. पण एक लिमिट नंतर स्वतःला कळतं की जरा असं हळू खेळूया. जरा आपल्या अजून लॉंग रनमध्ये राहायचं असेल जरा हळूहळू तुम्हाला शिफ्ट होता आलं पाहिजे बाबा किंवा आता माझ्या एजला हा रोल नाही आहे हे स्वतः मान्य केलं पाहिजे. आमचे ते काही लोक मान्य करत नाहीत किंवा दिग्दर्शक येतात ते नाही तू करू शकतोस अजून तर ते
समोरचा किती सांगत असेल तेव्हा केलं, आता करण्याचा तसा अर्थ नाही. अजूनही कारण कॅरेक्टरला हां बरेच कॉलेजमध्ये आहेत आपल्याकडे अजूनही. हो, हो, हो. ते जाऊ दे. पण तू जसं म्हणास की ट्रायआउट तू आता करतोयस की वेगळा काही रोल आला तर तुला असं जाणवतंय का की नवीन पिढी दिग्दर्शकांची आहे ती पण तुला ट्रायआउट करते की अरे भरतकडनं आपण वेगळं काहीतरी. खूप. हे आता मी ज्यांचे पिक्चर करतोय ना हे सगळी नवीन पिढीच आहे. हां म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की ह्यांनी माझा हा चित्रपट किंवा हे नाटक पाहिलं असेल, त्या धर्तीवर मला बोलवतात आणि तुम्ही हा पिक्चर करा आमच्यासोबत, हा रोल तुम्हाला चांगला सूट व्हायला, आणि आम्हाला माहिती आहे की तुमच्याकडनं ते होऊ शकेल चांगलं. अस्तित्वासारखं नाटक जेव्हा मी केलं त्याच्यानंतर मला खूप फरक पडला. म्हणजे अस्तित्व ॲक्च्युअली मी करणार नव्हतोच रोल, तो अविनाश नारकर करणार होता आणि तो आणि चिन्मयी करणार होती. पण ते नाटक म्हणजे वाचायला मिळालं होतं आणि प्रोड्यूस करशील का म्हणून आलं होतं. म्हटलं बघ नाटक मला आवडलं, म्हटलं करूया. अविनाशला तारखा मिळत नव्हत्या त्याच्या सिरियलच्या ह्याच्यात, त्याला वेळ मिळत नव्हता म्हणून मग ते मी घेतलं करायला. पण ते केल्याने मला फायदा झाला की माझ्याकडे आत्ताच्या तरुण पिढीचा, आत्ताच्या दिग्दर्शकांचं वगैरे एक वेगळा लुक आला. अरे हे नाटक जर इतकं हा वेगळा करू शकतो तर आपल्या पिक्चरमध्ये वेगळं करायला हरकत नाही, ट्रायआउट करून बघूया. तर मी माझं ते पण आता मला माझ्या बाबतीत ट्रायआउट करतात. त्यामुळे आता जे काही चित्रपट जे आता समोर दिसत आहेत मला, की जे कामं केली आहेत किंवा अजून आता वाचनात आहेत माझ्या, हे जर अशा वेगळ्या धाटणीचे आहेत, त्यापैकी करेक्ट आता थांबायचं नाहीये. बरोबर. पण असंच दिग्दर्शकांसारखं कास्टिंग डिरेक्टर जे हिंदीमध्ये तुला काम देतात की स्कॅम मधलं काम असेल किंवा मला वाटतं श्रीकांत मधला जज असेल, तो तुझा अनुभव कसा आहे? वेब सिरीज जी केली मी स्कॅम, तुषार हिरानंदानी डिरेक्टर, तर त्यांचा मला फोन होता. मी काहीतरी नाटकाच्या दौऱ्यावर होता, औरंगाबादला कुठे होतो तो. तर त्यांनी की अरे यार भरत आपसे मिलना है और हम लोग ऐसे वेब सीरीज कर रहे हैं, स्कॅम 2 कर रहे हैं, थोडा ग्रे शेडीज रोल आहे. मग मी मुंबईत आल्यानंतर त्याला भेटायला गेलो. मी का भेटायला गेलो की हा जो विज्युअल करतोय तो मीच आहे का एकदा कळू दे, कारण माझ्याकडे असा रोल कोणी आणलेलाच नव्हता. मग मी त्याला भेटायला गेलो तर तो म्हणलं की आप मुझे लेना चाहते हो ना, इसलिए मैं खुद मिलने आया आपको. तो बोलता अरे ऐसे क्या बात कर, मैंने तो तुम्हारे 1 एक्ट बहुत सारे देखे हुए हैं. त्यांनी माझे इंटर कॉलेजचे 1 एक्ट, इंटर लँग्वेज 1 एक्ट त्यांनी पाहिले होते. तो तिथून मला फॉलो करतो, आपल्याला माहीत पण नव्हतं. तो मैंने देखा है आपका काम, मेरे को इस तरह का रोल चाहिए, और थोडासा ग्रे शेड होती त्याला. मी म्हटलं आता चल ह्याचा विचार आहे, कॉन्फिडन्स आहे ना, म्हटलं अभी बोला मैं करता हूँ. मग त्यांनी माझा रोल चांगला, म्हणजे हंसल मेहतानी ते सगळं जमवलं होतं. हंसलजीने तेलगीचं कास्टिंग झालं होतं आणि दुसरं ह्याच्याकडनं माझं कास्टिंग झालं होतं. तर मलाही बरं वाटलं की अरे असा विचार होतोय आपल्या बाबतीत, बरोबर. आणि त्याने घेतलं आणि सुदैवाने काम चांगलं झालं. मग श्रीकांत हा त्याचाच पिक्चर आहे, तुषार हिरानंदचा. त्यांनी प्रोड्यूस केलं आणि डिरेक्ट केलं. तर मला की 2 सीन केले आहे का, म्हणलं अरे का नाही करणार तुझ्यासाठी. तर मी केलं. असं नाही की नाहीच करणार असं नाही. एक ती मैत्री पण जपायची असते आणि त्याचा फायदा पण होतो आपल्याला. कुठे कधी आपण करून ठेवलेलं असतं ते आपल्याला काय. आता थांबायचं नाही, प्रोड्युसर पण तुषार हिरानंदानीच आहे. अच्छा. हां, कोण तुम्हाला कुठे मार्क करतोय आपल्याला कळत असते, आणि मार्क केल्यानंतर आपल्याला जर आवडलं तर करायला काय हरकत आहे, आणि मी करतोच आहे तसं. आणि शिवराज सुद्धा म्हणजे कसं आहे की तो स्वतः अभिनेता आहे. अनेक एकांकिका म्हणजे नाटकात होता ना, ढँटेड मध्ये होता. त्यात तो होता. ओके. त्याची तेव्हा गुळगट्टी काय ती एकांकिका फेमस झाली होती, उलागड्डी. त्यामुळे केदारला तो खूप आवडला होता. केदारने आमच्या ह्या ढँटेड्याने त्याला घेतलं. तिथून तो जरा जवळ झाला होता माझ्या, माहिती होतं मला तो काय करणार काय नाही. पण तो अतिशय हुशार डिरेक्टर आहे. त्याला काही कुठलाही शॉट झाला ना, कसं रे मस्त आलं, छान झालं, तो छानच म्हणतो तो. अरे म्हटलं असं नको सांगू, कारण आमची पण जरा वेगळे रोल वेगळे आहेत आमचे. कोणी विनोदी त्यात नाही, मी नाही, माझा रोल नाही. सिद्धार्थने छान काम केलं, विनोदी रोल नाही आहे. त्यामुळे आम्ही 10 वेळा विचारणारच ना की कसं वाटतंय काय. तर तो नाही छान होते, मस्त होते. पण त्या डोक्यात होतं पिक्चर, त्याला काय करायचं आहे काय नाही. तर आता थांबायचं नाही. हा 1 मेला येतोच आहे चित्रपट, पण त्यासोबत अजून एक मस्त चित्रपट येतोय, तो म्हणजे बंजारा, जो 16 मेला येतोय. स्नेह पोंक्षे शरदचाच मुलगा डिरेक्ट करतोय आणि त्यांनी लिहिलंय, छान लिहिलंय गोष्ट. मला एकदा शरदने फोन केला की अरे भरत करशील का, आपण जरा 3 मित्रांची गोष्ट आहे. अरे मला करेन ना, कोण कोण आहे. मी आहे, सुनील आहे आणि तू. म्हटलं माझ्या मुलाला पाठवते, गोष्ट आहे. अरे म्हटलं करतोच नाही, गोष्ट पण आहे. पण मी त्याची गोष्ट ऐकली, खूप छान आहे. म्हणजे आमचे तेवढे हे नाही आहेत, पण आमचं तरुण पण ती मुलं दाखवलेत आणि ती गोष्ट मस्त आहे त्याची, बंजारा म्हणून. तर मी परत का रिलेट करतोय, मी तरी केलं पण शूट छान आणि फिल्म पण छान झाली. ती 16 मेला येते. आता थांबायचं नाही आणि बंजारा का फिरत राहायचं हे असं. आणि पुढचा पिक्चर आहे दशावतार.
अरे हो, त्यात जरी तू पाहुणा हा, कलाकार हा, असलास अरे नाही, तरी पण मला महत्वाचा मला सिनेमा. पाहुणा कलाकार इंटू ब्रॅकेट आहे माझ्यासाठी. पण त्या मुलांनी त्या ज्या पद्धतीनं काम केलंय त्याचा हॅट्स ऑफ आहे त्याला पण. बरोबर. आणि असाच अनुभव तुला स्वप्नील जाधव बद्दल पण आला असेल, ज्याने तुला पहिल्यांदाच अस्तित्वामध्ये अशा प्रकारचा रोल नाही जो त्याला. त्याचा जेव्हा अविनाश नाही म्हणल्यावर मी त्याला अजून 4-5 नावं दिली होती. म्हणलं बघ, कारण तुझं पहिलं नाटक आहे बरोबर. कमर्शियली, तर असं नको व्हायला की माझ्यामुळे त्या नाटकाला प्रॉब्लेम, कारण माझा एक वेगळा विनोदी अनुषंगाने हो, बनणारे लोक असतील तर तुझ्या नाटकाला कुठे प्रॉब्लेम नको यायला. भले मी निर्माता असलो तरी त्याचं एक नाटक आहे तर तो म्हणला, सर तुम्ही करत असेल तर मला जास्त आवडेल वगैरे. मग आम्ही ती 2-3 नावं ती बाजूला केली, मग मी केलं काम. आणि मी त्याला कुठेही डिस्टर्ब केलं नाही. ॲज अ ॲक्टर म्हणून, ॲज अ प्रोड्युसर म्हणून कुठेही डिस्टर्ब नाही केलं. त्याचं जे विजन होतं, त्याला जे वाटते की नाटक असं व्हावं, असं असं यायला पाहिजे, असं असं पद्धतीने केलं पाहिजे, ते सगळं त्या पद्धतीने त्यांनी छान लिहिलं होतं. मुळात बघ, कुठलीही गोष्ट ना लिखाणात चांगली असली पाहिजे. हे आपण नंतरच आहे, सगळं ॲक्टिंग वगैरे सगळं नंतरच आहे. करेक्ट. लिखाणात ज्या गोष्टी चांगल्या मिळतात ना, त्या ॲक्टरला फक्त पोचवायचं असते लोकांपर्यंत. पण लिखाणात कुठेतरी ॲडजस्टमेंट आली की मग त्या ॲक्टरची जबाबदारी वाढते आणि मग तो तोचपणा येऊ शकतो. बरोबर. त्याचा मी खूप अनुभव घेतला याच्यापूर्वी पण. त्यामुळे तोचपणा येण्याबद्दल काही दुमत नाही का, आपली स्टाईल आपण करतो, आपण म्हणजे नक्कल करत नाहीये. पण जेव्हा चांगलं लिखाण येतं ना, तेव्हा ह्या बाकीच्या गोष्टींची गरज वाटत नाही. त्या लिखाणाला महत्त्व दिलं की आपोआप आपसूक ते कॅरेक्टर लोकांपर्यंत छान पद्धतीनं पोहोचतं. बरोबर. पण मला तू अनुभवाबद्दल म्हणालास म्हणून तुला विचारायचं आहे की अशा प्रकारच्या गंभीर भूमिका तू यापूर्वी सुद्धा केल्या होत्यास. म्हणजे जिंगचा तू उदाहरण दिलं. शिक्षणाच्या आईचा गो. शिक्षणाच्या आईचा गो असेल, टाइमपास सारखं नाटक होतं एक, तू आणि सुप्रिया पेळगावकर तुम्ही होतात. पण त्यावेळेला त्याला प्रत्येक वेळेला यश मिळेलच अशी खात्री नव्हती, कारण लोक तुझ्याकडे विनोदी अभिनेता म्हणून बघत होते. आता अस्तित्व किंवा आता कुठे थांबायचं नाही वेळेला परिस्थिती बदललेली दिसते तुला. हा बदल कसा झाला असेल असं वाटतं तुला, प्रेक्षकांच्या मानसिकतेचा किंवा प्रेक्षकांचा बघण्याचा बदल? मला असं वाटतं, मी तो जो ब्रेक घेतला ना, तो खूप इम्पॉर्टंट वाटतोय मला. थोडासा एक ब्रेक घेणं गरजेचं आहे प्रत्येकाला. म्हणजे मला तर वाटलं, मला स्वतःच्या बाबतीत, बाकीच्या मी नाही सांगू शकत, पण तो ब्रेक मला खूप महत्त्वाचा वाटला. आणि ब्रेक घेतल्यामुळे काय आलं, मला माझ्याकडे पण लक्ष द्यायला वेळ मिळाला. मग नाटकासाठी सुद्धा प्रयोग तर चालू आहेत, कारण शेवटी परत म्हणतो की नाटक चालू ठेवणं गरजेचं आहे, कारण माझी पूर्ण टीम माझ्यासोबत आहे. माझा बॅकस्टेज, माझा सेटिंगवाला, माझा म्युझिशियनवाला जो कधी कुठे हल्लेलं नाही आहेत किंवा ह्याला धरून आणि त्याला धरून असं नाही, ते माझ्यासोबत असतात. त्यांना किमान 25 ते 30 शो देणं महत्त्वाचं आहे महिन्याला. पूर्वी मी 60-60 शो द्यायचो. आता किमान त्याच्यावर आमचं सगळ्यांचं, माझं पण त्याच्यावर अवलंबून आहे, माझ्या पूर्ण टीमचं त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे नाटकांना गॅप देणं मला नाही परवडत. मग मी शूटिंग माझ्या इन बिटवीन तारखांमध्ये काढून शूटिंग करून वगैरे करून मग मी नाटक करतो. त्यामुळे पिक्चरसाठी मी तो गॅप घेतल्यामुळे काय होतं, नाटकांकडे कॉन्सन्ट्रेट केलं. नाटकांचे प्रयोग सातत्याने चालू ठेवले. ह्यात मला मधला रिकाम्या वेळेत काय अजून वाचनात काय येते, की इथे काय येते का, पाहणं झालं माझं. बरेचसे पिक्चर आले नवीन आताचे सगळे, ते पाहणं आलं मला खूप बरं वाटत होतं की छान छान पिक्चर यायला लागलेत आपल्याकडे. मुलं आजकालचे सगळे डिरेक्टर्स, रायटर्स, टेकिंग खूप छान होते. त्यामुळे तो वेळ मिळाला मला. त्या वेळेनुसार आता आपल्या पद्धतीने आता मी स्वतःला चेंज करणं पण गरजेचं नाही. असं नाही की मी म्हणेन तो विनोद आणि मीच म्हणेन तो काय, असं कधीच होऊ शकत नाही. कोणाच्याच बाबतीत होऊ शकत नाही, होऊ पण नाही. गोष्ट महत्त्वाची मिळाली की कॅरेक्टरला मजा येते. आता मी दुसरा पिक्चर सांगतो, दशावतार, सुबोध खानविलकरने केलाय. हो, मी त्यात पाहुणा कलाकार आहे. अच्छा, तरी मी त्याचं प्रमोशन का करेन, कारण त्याने पिक्चर छान केलंय. ओके, दिलीप भाई आहेत, हो, दिलीप प्रभू, बरेच कास्ट आहे त्यात. मी अक्षरशः मैत्री खातीर केलंय पिक्चर तो, आणि पाहुणा कलाकार म्हणून केलाय. आता पाहुणा कलाकार बाजूला ठेवूया, ॲज अ माणूस आणि ॲज अ ॲक्टर म्हणून जर त्याच्याकडे बघेन ना मी, तर त्या सुबोधने, त्याच्या पूर्ण टीमने खूप छान पिक्चर प्रोड्यूस पण आणि शूट पण छान केलंय. 52 का 54 दिवस शूट केलंय पिक्चर. हो, ते धामापूरच्या जवळ तिकडे शूट केलं होतं. आणि सुपर्ब केलंय, म्हणजे वेळ घेऊन, घाई गडबडीत वगैरे पिक्चर नाही संपलं, वेळ घेऊन पिक्चर शूट केलंय. तर मला असं वाटतं की त्या पिक्चरचं पण प्रमोशन माझ्यासारख्या माणसाने करायला हवं, कारण ह्या येणाऱ्या पिढीला पण आपण हात दिलाच पाहिजे. करेक्ट. आपण म्हणजे मी सगळ्या रसिका प्रेक्षकांसोबत बोलतोय, कारण ही मुलं खरंच टॅलेंट आहे. त्यांना हात दिलं ना तर अजून ते काहीतरी वेगळं आणतील, आणि आता गरज आहे वेगळं येण्याची. आणि तुम्हाला ॲज अ ॲक्टर म्हणून मला पण त्यांच्या वेळात वेगळं आणण्याची गरज आहे मला पण, आणि जमेल तसं करत राहणं. बरोबर. म्हणजे जसं तर ते आता थांबायचं नाही मधलं जे गाणं बघितलं, तर त्या गाण्यामध्ये जेवढं काही आम्हाला झलक दिसली, तो जो सीन आहे की ज्याच्यामध्ये तू आणि प्राजक्ता हनमकर तुम्ही दोघे बाहेर येत आहे त्या दरवाजातनं आणि तू हातात असं काहीतरी घेतलं, पिशवी असते माझ्या हातात. ते
त्या तुझ्या डोळ्यातला दर्द दिसतोय. हो नाही म्हणजे इतकं काम झालंय तुझ्याकडनं सुद्धा आणि दिग्दर्शकाकडनं सुद्धा असं वाटतं आणि रिअल लोकेशनवर शूट झाल्यासारखं वाटतंय, जे आपल्याकडे फारसं दिसत नाही मराठीमध्ये बऱ्याच. गटार कामातलं काय तर ते बऱ्यापैकी रिअल गटारचं वगैरे झालेलं काम आहे. ओके. सगळ्यांचं मी माझं म्हणतो सगळ्यांचा रोल चांगला आहे, सगळ्यांची कामं चांगली आहेत, सगळ्यांच्या कॅरेक्टरला ना एक पॅथोस आहे मागे जरासा सिरियस टच आहे, पण पिक्चर जरासं मनोरंजन करत पुढे जाते कारण ती गरज आहे पिक्चरची. जेव्हा ना तुम्हाला त्याचा अंडरकरंट सिरियस असेल ना तर वरचा बेस बघायला मजा येते, पण अंडरकरंटच नीट नसेल तर वरचं काय बघणार ना आपण. तर ह्या पिक्चरचा जो प्लस पॉईंट आहे. परत लिखाण गोष्ट त्यांनी गुंफवली आहे मस्त. असं नाही की डॉक्युमेंटरी, ही डॉक्युमेंटरी होऊ शकते ती, तसं त्यांनी नाही केलं, त्याला त्या व्यवस्थित फिल्म केले. आपण प्रत्येक घरात बघतो की नाही चाळीतनं ह्यांच्या घरात काय चाललंय त्यांच्या घरात काय चाललंय, तशी फिल्म वाटणार की ह्या घरात काय चाललंय त्या घरात काय चाललंय. वा वा. सुरुवात ऑल दी बेस्टने झाली असं आपण म्हणूया नाटकाची, आणि ते नाटक प्रचंड हिट झालं आणि त्यानंतर हिटची मालिका लागली असं आपण म्हणूया. अपयश पचवायला कधी शिकलास? मध्ये एक नाटक आमचं पडलं होतं जे सही रे सही येण्यात ना, माझं नाटक पडलं होतं एक. त्यातच आम्ही त्यात पहिल्यांदा आणि भरत जाधव नाव लागणार होतं आणि ते नाटक तोंडावर पडलं. मी डिस्टर्ब झालो, अरे यार आपण, आणि सुयोगचं होतं नाटक, म्हणजे आम्ही सुयोगकडे समजतात आता आणीमध्ये गेलो तर अजून मोठं ना. बरोबर बरोबर. संतोष पवारचं नाटक होतं ते. हो वाटतं. हां, हे पैसाच पैसा. हां बरोबर. ते पडलं आणि इकडे केदारचं एक वेगळं नाटक आलं होतं, ते त्याचं पडलं होतं. ते जे अपयश होतं ते बरं झालं तिथे पडल्यामुळे. काहीतरी जिद्द वाढली आमची की नाही असं व्हायला पाहिजे, अजून तर सुरुवात करतो आपण आणि पहिल्या 5, 8, 7 वर्षातच आपण ढासळणं चुकीचं आहे. पण नाही, तिथे लगेच आधार मिळाला आणि ते सैरेसे हिट झालं. जरा तुझ्या नाटकाबद्दल बोलूया, कारण आता तुझी 4 नाटकं सुरू आहेत एका वेळेला. हो. अस्तित्व, सही 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 आहेच, श्रीमंत दामोदर पंत पुन्हा आलेला आहे आणि मोरूची मावशी सुरू आहे, आणि 4ही नाटकं मला असं वाटतं की दणक्यात चालू आहेत. म्हणजे जिकडे शो असतील तिकडे हाऊसफुल असतात. तुझ्यावरच्या प्रेमामुळे असेल, त्या नाटकामुळे असेल, नाटकाच्या पुण्याईमुळे असेल. विजू मामांना किती मिस करतोय या सगळ्या प्रवासामध्ये, नाटकाच्या प्रवासामध्ये? खूप. एक तर त्या व्यक्तीबद्दल नितांत प्रेम आहेत, कारण माझं काही नाव नसताना त्यांनी मला हात दिलाय विजू मामाने. मी अजूनही म्हणजे स्टेजवर हसतो, मला काय समोरचं काय चुकलं काय तर मला जरासं आपलं होतंच जरासं, तर तेव्हा पण खूप हसायचो. आता तर कंट्रोल आहे चांगलं, पण तेव्हा खूप हसायचो. म्हणजे मला तेव्हा मला एक वाक्य मस्त बोलले होते ते की अरे तू कसला हसतोयस, लोकांना हसलं लोक हसले पाहिजे, तू का हसतोयस, आणि तुझ्या एंट्रीला जर लोक टाळ्या वाजतात म्हणजे तुझी जबाबदारी वाढली, त्यामुळे तू नको हसू, तू जबाबदार नट होणार ह्याच्या पुढे, ह्याची काळजी घ्या आत्तापासून. हे असं कोण सांगत नाही. तो विजूमान तिथून सुरुवात आहे विजूमामाची. विजूमामा मी नेहमीच मिस करतो, मी आमचा पूर्ण ग्रुप मिस करतो. आजही मी मोरूची मावशी किंवा दामोदर पंताचा शो असेल तर माझ्याकडे देवघराच्या देवार असतो नाटकाचा, त्या बाजूला विजूमाचा फोटो असतोच, आणि त्याला आदरांजली देऊनच आम्ही त्या नाटकाचे प्रयोग करतो. दामोदर पंताचे प्रयोग देखील शो संपल्यानंतर देखील मी लोकांना सांगतो की एकदा टाळ्या विजय चव्हाणांसाठी देऊया. अरे गरजेचं आहे ते. मोरूच्या मावशीचं जेव्हा टांगटिंग डिंगा वन्स मोर येतो मला, तेव्हा थांबतो मी आणि एकदा टाळ्या विजय मामासाठी देऊया, कारण टांगटिंग डिंगा विजू मामाशिवाय दुसरं कोण चांगलं करूच शकत नाही. मी फक्त ते पुढे येतोय, बाकी फार काय करत नाही. आणि आत्रेंचं लिखाण आहे हो, हे लिखाण अशी भाषा बोलणं, त्या पद्धतीचा विनोद, म्हणजे अंडर द बेल्ट काहीच विनोद नाही आहेत, पण ती गंमत आहे. ती गंमत लोकांना पोहोचवण्याचं एक आपल्याला साधन, लिखाण परत येतोय ते. मोरूच्या मावशीचं लिखाण चांगलं आहे. तर आत्रे आणि त्यात विजू मामाला आम्हाला श्रद्धांजली द्यायची आहे, त्यामुळे विजू मामा म्हणजे प्रत्येक शोला मी मिस करतो. त्याशिवाय पुढे माझं आयुष्य म्हणजे शाहीर साबळे, त्यांची पूर्ण फॅमिली, विजू मामा आणि अजून एक दोघं आहेत, ह्यांच्याशिवाय माझं करिअर पुढे जाऊच शकत नाही किंवा माझ्या कुठलाही इंटरव्ह्यू पुढे जाऊच शकत नाही, इतका मिस करतो. क्या बात. तू जसं विजू मामांबद्दल सांगितलंस तर त्यांचं तर तुला खूप शिकवण आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत, पण एक तुझं सहकलाकार जो आहे जयराज नायर, की इतकी वर्ष ते तुझ्याबरोबर आहेत. सही रे सहीमध्ये बाकीचे कलाकार बदलले असले तरी जयराज नायर अजूनही तुझ्याबरोबर आहेत. त्यांनी पण तेवढेच प्रयोग केलेत जेवढे तू केलेत. ते असोसिएशन तुमचं कसं आहे? ॲक्च्युअल जयराज मामा म्हणजे जयराज नायर ते शाहिरांकडे आमच्या आधीपासून. ओके. मी 85ला जॉईन झालो असेल शाहीर सावळे पार्टीमध्ये, त्या आधीपासून आहे त्यांच्याकडे. ओके. त्यांनी अगदी आम्हाला अगदी शून्यातनं अगदी नवीन आल्यापासून पाहिलंय,
आणि आता ते आमच्या प्रत्येक ह्याच्यात का असतं त्याला कारण केदार शिंदे. आमचे पहिले एकांकित केदारने त्यांना घेतलं, मग दुसऱ्या एका नाटकात घेतलं, मग दामोदर पंतात घेतलं, मग तिथून ते एक एक करत करत मग सईमध्ये केदारनी त्यांना प्रत्येक ठिकाणी चित्रपटात मी सई रे सई नंतर माझे पिक्चर आले तोपर्यंत केदारनी त्याला व्यवस्थित आणि माणूस पण गोड आहे. हात उगाच कोण देणार, माणूस गोड असणं गरजेचं आहे. आणि दिसायला थोडी निळू फुलेंसारखे, निळू फुले, चंदू पारखे म्हणून. आणि सई रे सईमध्ये आले ते. आणि सई रे सईमध्ये आम्हाला एकदा त्यांची मुलं, आता मागच्या वेळेस, आता त्याची दोन्ही मुलं मोठे, दोन्ही मुलांची लग्न झाली आहेत. ती मुलं आजही म्हणतात की आमची शिक्षणं सई रे सईमुळे झाली आहेत. इतकं ते. आणि तेव्हा जयराज मामा कधीच, म्हणजे जयराज मामाचे किस्से खूप. आमच्या गोव्यात शो होता, त्याला भेटायला लोक आले होते, ते पण टाईट होऊन आले होते की आपल्यातला आहे म्हणून. का तर बेवड्याचा रोल करतो ना जयराज मामा, इतका तंतोतंत वाटतं की त्यांना पण तो जवळचा वाटला होता. आणि माणूस ग्रेट, म्हणजे प्रश्नच नाही. आणि केदारने तर खूप सांभाळलं त्यांनी, इतकी वर्ष केदारने. आणि सई रे सई आता आमचे 23 वर्ष आले सई रे सईला. तर आमच्यातलाच माणूस आहे, आमच्या घरातला माणूस आहे. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टमध्ये केदारच्या म्हणा किंवा तर आमच्या तो असणं गरजेचंच आहे, हक्क आहे त्याचा. आणि आता सई रे सई फक्त भरत जाधव नावावर नाही आहे, केदार शिंदे भरत जाधव असेल तर जयराज मामा पण महत्त्वाचं आहे. कारण बाकी आर्टिस्ट बद्दल पण जयराज मामा अजूनही माझ्यासोबत काम करतात. तू आता शाहीर साबळेबद्दल बोललास म्हणून विचारतो, तू आणि केदार तुम्ही स्टेजवर गेलात आणि भारुड सादर केलं होतं, जे विनोदी ढंगाचं होतं. तिथून तो विनोद सुरू झाला, पण स्वतःची एक विनोदाची शैली आपल्याला बनवता येईल, तो तुझा प्रवास पुढे कसा गेला? कारण तुझ्यासमोर लक्ष्मीकांत बेर्डे होते, अशोक सराफ होते, राजा गोसावी, शरद तळवलकर, अनेक असे मोठमोठे कलाकार. यांच्यातलं काहीतरी घेऊन आपण करूया की आपली वेगळी काहीतरी. बरोबर आहे, अगदी जवळ आहेस तू प्रश्न उत्तराच्या. शाहिरांकडनं जे आम्ही भारूड केलं ना, आम्ही काही नव्हतं, फक्त शाहिरांना कॉपी केली होती, कारण त्यांची सुरुवात होती. पण शाहिरांनी जी शाबासकी दिली होती ना, त्यातनं खूप जिंकल्यासारखं वाटत होतं. कारण तेव्हा आम्ही एकांकिका स्पर्धा पण करायचो ना. आणि हे करता करता मग तो म्हणतो असतो की आता विनोद म्हणजे काय किंवा काय, विनोदी नाटकं पाहणं वगैरे हा झालंच. पण मी ना काही चित्रपट पाहिले होते, काही जसं म्हणतो लक्षा मामाला, दादा कोंडकेंना, ह्यांना खरोखरच डोळ्यासमोर आणलं. जेव्हा विनोदी कॅरेक्टर करतो तर जेव्हा आपण ह्या राजा गोसावींना मी खूप जवळ म्हणजे डोळ्यासमोर आणून ह्यांच्यातला प्लस पॉईंट शोधलेत आम्ही. बरे, राजा गोसावी पण इनोसंट चेहरा पण गंमत, दादा कोंडके पण इनोसंट चेहरा पण त्यांचा तो हजरजबाबीपणा, लक्षा मामाकडे पण इनोसंट प्लस त्याचा एक चॅप्टरपणा यायचा लक्षा मामाकडे. अशोक मामा सगळंच, म्हणजे विलन सकट अशोक मामाला मी बघितलं, उलटं सुलटं. त्यांना म्हणजे अक्षरशः आमच्यासाठी ही पुस्तकं आहेत, ह्यांना बघूनच आपण शिकतो ना. ह्यातनं आपली एक वेगळी स्टाईल वेळेला लक्षात पण येत नाही. पण ह्यांच्यातल्या चांगल्या चांगल्या गोष्टी जर आपण, मी त्याविषयी अशोक मामानं म्हटलं, मी 3:30चं शूट पूर्ण केलं मागे, तर अशोक मामा म्हटलं की मामा तुम्हाला माहीत पण असलं आम्ही तुमच्याच रिॲक्शन पुढे फॉलो करतोय. अरे म्हणजे डबल लुक बोलतो होता, हे येतंय, हे काय मुद्दाम करत नाही, कारण तुम्हाला बघूनच आम्ही मोठे झालो ना. त्या सगळ्या लोकांना बघून मोठे झाल्यानंतर ना, फक्त ती तुमची वाट न वाटता आमच्या स्टाईलची वाट, इतकंच आम्ही फरक केला असेल. पण लोक अभ्यास करून जेव्हा परीक्षा जातो किंवा काहीतरी करतो, तर काहीतरी अभ्यास करून जाता ना तुम्ही. आमच्यासाठी हेच विद्यापीठ आहे की ज्यांना आपण पाहत अगदी, म्हणजे तुम्ही दामण मालवणकर असं बनू नये, पण त्यांच्याकडे बारीकसं व्यंग होतं ना डोळ्यांचं, पण त्यांनी ते कुठे नाट्य त्याची गंमत आणली. म्हणजे तुमच्या विनोदाला वगैरे व्यंगाची गरजच नाही आहे. तुमचा विनोद त्यातून तुमचा इनोसंट चेहरा आणि इनोसंट गोष्टी आणि शार्पनेस पण असेल तुमच्या विनोदाला, तर हे शिकल्यामुळे, पाहिल्यामुळेच आपल्याला वाटतं की आपण काहीतरी, मग आपण आपल्या पद्धतीने करतो, आपण आपल्या पद्धतीने कॅरी करतो, पलीकडे काय करत नाही. आपण ह्यांनाच वाचत पुढे आलो, म्हणजे ह्यात काही गैर नाही. म्हणजे मी म्हटलं अशोक मामांना म्हटलं, मामा बोले असं कोण बोलत नाही रे आम्हाला, चला बाकीचे आमचे सगळे नक्कल करतात, हे करतात असं. अहो म्हटलं आमच्या प्रत्येक रिॲक्शनमध्ये तुम्ही दिसता. बरोबर, इथे मामाने कसं केलं असेल, हा सीन कसं केलं. इव्हन विलन त्यांचे बघितलं मी, खरा वारसदार आलं की त्रास व्हायचा माणसाचा, जसं निळू फुलेंना. निळू फुलेंना मी भारत माता वगैरे असे चिडायच्या बाईक वगैरे, सासूराशन पिक्चर, त्या लोकांच्या काही गोष्टी. आणि जेव्हा त्यांच्यासोबत काम करतो ना आपण, तेव्हा जवळ त्या लोकांना अजून पाहतो, तेव्हा कळते की अरे
हे शिकणं कुठेच थांबत नाही. आजही मी 10 ठिकाणी जातो, कुठे काम करत असेल काय, तर बाकीचं बघत बसतो, ह्याचं कसं झालंय, तो कसं करतो काम, काही बघणंच पाहिजे, गरजेचं आहे. तर आपण थोडंसं आपण प्रगल्भ कधी होणार हो आपण, नाही तर आपण ना कुठल्या आपण ऍक्टिंग क्लासेस लावले आहेत, ना कुठल्या NSDत गेलोय. आमची NSD हेच. पण स्वतःची शैली जरी तर भरत जाधव स्टाईल आपण असं म्हणूया, भरत जाधवची स्टाईल आहे ती काहीतरी आहे म्हणून इतकी वर्ष सलग सही रे सही सारखं नाटक मे बी सुरू हा आहे. हा हाऊसफुल सुरू कॅरेक्टर्स आहे. आहेत. माझी हां, स्टाईल कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे सैरेसईचं गलगल हे कॅरेक्टर वेगळं आहे असेल, बरोबर. किंवा अण्णा जेवायला वेगळं असेल, किंवा काय, हे कॅरेक्टर आपण प्ले केलेत. वैयक्तिक भर जातो प्ले होतच नाही. आता ते कधी कधी पिक्चरमध्ये किंवा ते वैयक्तिक भर जातो विथ कॅरेक्टर सारखं करतोय, म्हणून ते स्टाईल आली असेल मे बी. बरोबर. पण आता सही रे सही बद्दल बोलायचं तर तू रेकॉर्ड केलाच आहेस, म्हणजे 4,000 किती आता 500 प्रयोग होती जवळ येतं जवळ आहे आता. 4,500च्या. पण रेकॉर्ड केलेले प्रेक्षक तुला भेटतात की नाही, हो. की ज्यांनी रेकॉर्ड केलंय? हो, पुण्यातला एक मुलगा आहे निनाद नावाचा, हां त्या मला मेसेज पण आहे, हां. दादा आजचा माझा 250वा प्रयोग. बाप रे. तो म्हणजे मी निर्माता नसताना देखील तो असायचाच. आणि येताना एकटं येत नाही, तिघा चौघांना घेऊन येतो नाटकाला. मग जेव्हा मी निर्माता झालो, जेव्हा माझ्याकडे सही रे सही आलं, तेव्हा त्याच्यासाठी मी आता सीट देतो. अच्छा. तू आता सीट घे, तुला आता तुला मान आहे. बाकीच्यांना तू येऊन देत, त्याचे तिकीट काढ, पण एक मला मला माझ्यासाठी हा येतो, मला खूप आनंद आहे. करेक्ट. बरं, तो फक्त माझ्यासाठी नाही आहे. मध्यंतरी शर्मन जोशी करायचा नाटकाचा प्रयोग, तो त्यांचं तेही नाटक बघायचं. मला केदार बोलावर तू तिकडे पण येतो, बडोद्याला येतो, अहमदाबादला येतो, शर्मनच्या नाटकाला. पुण्याचा निनाद म्हणून आहे. शर्मनचं कसं चाललंय नाटक? आता राजाराम म्हणजे त्यांनी चांगलं केलं. पण मी जेव्हा बघितलं ना, कारण माझं नाटक मी कधीच पाहिलं नाही ना, बरोबर. मलाच माहित नाही की कसा येतो, तर मी पहिल्यांदा स्वतःला पाहिलं शर्मनच्या अनुषंगाने. आणि मग मी शर्मनला खूप जवळ घेतलं, की अरे आता काय त्रास आहे आपल्याला माहिती असतो, तो एवढी मेहनत घेतोय हेच मला खूप बरं. मी केदारला म्हटलं की अरे हा मेहनत घेतोय त्या रोलची, आणि तो करायचा पण चांगला. त्यांनी चांगले जास्त मस्त प्रयोग केले हिंदीत वगैरे. तुझी केदारची आणि अंकुशची एवढी छान जोडी आहे तिघांची, तर तुम्ही श्रीमंत दामोदर पंत हा सिनेमा आणला, किंवा लोचा झालारेवरून खो खो हा सिनेमा आणला, सही रे सहीवरून सिनेमा आणावा असं तुम्हाला कधी कुणी सांगितलं, किंवा तुमच्या कधी मनात आलं, असं झालं होतं का? नाही, आम्हाला तर माहिती आहे हा चित्रपट होऊ शकत नाही, कारण जी नाटकाची गंमत आहे ती आहे. हे फक्त गलगले त्यातलं एक कॅरेक्टर घेऊन त्याचा वेगळा एक सिनेमा आला पिक्चर फक्त. केला. हो. पण ह्याची एक गंमत सांगतो. आम्हाला ना, आम्ही लंडनलाच जात होतो वाटतं एकत्र, मी केदार आम्ही एकत्र होतो. तर गोविंदा फ्लाईटमध्ये होतं, तर त्याला कळलं होतं की आम्ही आहोत म्हणून, कारण त्याने खूप ऐकलं होतं सही रे सहीबद्दल. मग तो भेटायला आम्हाला, अरे ते तुझं नाटक आहे ना सही रे सही, मी करतोय, मी डेव्हिडला पाठवतो तिकडे आणि आम्ही करतो करत. आम्ही मी आणि केदार असं बघायला आलं, असं करत चांगली गोष्ट आहे उलट, पण ही फिल्म कधी कसं काय. आणि मग म्हटलं हरकत नाही वगैरे. मग आमचा नंबर घेतला केदारचा वगैरे, आणि मस्ती बाकी गप्पा करून त्यांनी गेले ते. मग काही दिवसांनी केदारला त्याचाच फोन आला, अरे तुमचे ते निर्माते नाही म्हणताय तुम्हाला. मग इच्छा झाली होती त्यांना, नाही असं नाही. पण मला असं वाटतं की सही रे सही सारखं नाटक आहे रंगमंचावरचीच गंमत आहे ती. कारण पिक्चरमध्ये आपण डुप्लिकेट डबल टेबल आलेलं दाखवू शकतो, सोपं आहे ते. म्हणजे सोपं नाही, त्याला पण मेहनत आहे, पण तो प्रकार येऊन घ्या. पण स्टेजवर ॲट अ टाइम तिघं चौघं दिसणं हे युनिक होतं ना, म्हणून ते इतके वर्ष ते चालतंय. त्यामुळे ते केदारच्या मनात तेव्हाही नव्हतं, आताही नाही आहे की ह्याच्यावर पिक्चर होऊच शकत नाही. ते नाटकच आहे. पण एक किस्सा असा थर्ड मी तिसरा विचार करू शकतो का, आता आमच्या वेळी तिसऱ्याने विचार केला होता, पण ते पण झालं नाही. मला असं आठवतंय की तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा फक्त 4 नाही तर डोक्यात तुमच्या 8-9 कॅरेक्टर्स होते, आणि त्यातनं निवडायचे होते. ती बाकीचे कॅरेक्टर कुठे आहेत? त्याचं काहीतरी नाही, त्याला अजून करेक्ट हे मिळालं ना, तर ते वर्कआउट करू शकतो आम्ही ते. पण हे त्यांच्यापेक्षा जास्तच स्ट्रॉंग कॅरेक्टर आम्ही इथे वापरली. ह्या नाटकासाठी तीच चांगली होती, ती आणि ते गरजेचं होती. बाकीचे कॅरेक्टर वापरायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्याला त्याची गोष्ट अजून हातात आली नाही, की बाबा त्या कॅरेक्टरला फिट बसतील ती गोष्ट. इथे कसं सोपं होतं ना, वाढून ठेवलं होतं की येणारे बाहेरचे तिघे एक्स्ट्रा येत आहेत, आणि तो केदारच करू जाणे, कारण तो केदार ह्या बाबतीत प्रश्नच नाही. म्हणजे हे विजन, हे पण केदारचं विजन सही रे सही. लोक तेव्हा म्हणत होते का रे काय सोपं नाही नाटक बसवणं, आणि अशा पद्धतीचं नाटक बसवणं तर बिलकुल सोपं नाही. त्यामुळे हॅट्स ऑफ टू केदार शिंदे आणि अंकुश चौधरी, या दोघांनी खूप मेहनत घेतली. मी फक्त काम करतोय, कॅरेक्टर्स करतोय, पण जी मेहनत आहे, अरे मला तो बोलायचा केदार तालमीत,
तू ह्या सेकंदात ह्या पर्यंत आल्या पाहिजे बरं. मला माहित नाही मागे तू पड नाही काही कर, तू ह्या टायमात स्टेजवर पोचलाच पाहिजे, ह्या रिदमला गाण्यात ह्यात आलाच पाहिजे तू. करेक्ट. हे केदारच होतं. म्हणजे आज जे काही टाळ्या येतात आम्हाला पटपट दिसतं ते केदार शिंदे, त्याचं विजन आहे. म्हणजे मी जरी त्याचा मित्र असलो की तरी मी ॲक्टर म्हणून त्याकडे बघत असेल तर हे त्याचं आहे. केदार शिंदे नसतं तर सैरी सही शक्यच नव्हतं. मग त्यांनी माझ्यात ते प्लस पॉईंटचा विचार केला आणि ते भरत हे कॅरेक्टर चांगले खुलू शकतो, कारण भरतकडे प्लस आहे ते कॅरेक्टर. बरोबर. त्याला चपकल कसं बसवणं हे केदार शिंदे आणि अर्थात अंकुश चौधरी. अंकुशने पण अंकुश तेव्हापासून आम्हाला असिस्ट करायचं, म्हणजे काही नसताना पण अंकुश असिस्ट करायचा. जसं जत्रा पिक्चर आला तेव्हा पण अंकुश असिस्ट करत होता. ही मैत्री, याला म्हणतो मैत्री का असं तर अशी पाहिजे की स्वतः ॲक्टर असून देखील अंकुश केदारला असिस्ट करत होता. आणि इतकी वर्ष आम्ही सगळे एकांकिका स्पर्धेत आल्यामुळे ती गरज आहे. आताही मी बऱ्याच मुलांना बघतो, आता जे कॉलेजचे आता फिल्म्स बनवतात ना, ती पण दोघं तिघं ते कॉलेजची एकत्र येऊन आम्ही तेव्हा हे केलं होतं ते आणि असे करते. हे बघून चित्र बरं वाटतं, आम्हालाही बरं वाटतं. करेक्ट. आता तू अंकुशचा विषय काढलास म्हणून 3.5 परत येतोय, आता अंकुश डिरेक्ट करतोय. मला प्रश्न थोडा वेगळा विचारायचा आहे की जेव्हा तुमचे सतत सिनेमे येत होते, हा गेला की तो त्याचं शूटिंग चाललंय, सगळी धावपळ चालू होती, तू आणि मकरंद तेव्हा अगदी काय फॉर्मात होतात असं आपण म्हणूया. तुमच्या दोघांमध्ये स्पर्धा होती का? अजिबात एक पर्सेंटही नव्हती. तुमचं काय बोलणं व्हायचं? अरे नाही, मक्याला मी त्याच्या एकांकिका स्पर्धेतून ओळखतो. म्हणजे मी तुला सांगू, त्याने एक एकांकिका केली होती, देता आधार का करू अंधार, मकरंद आणि मंगेशने केली होती. ओके. तेव्हा माझं ऑल द बेस्ट नाटक चालू होतं. तिथून मी त्याला ओळखतो. मग तो जसं चित्रपटात आला, त्याचं कायद्याचं बोलला मला खूप आवडलेला पिक्चरला. नंतर त्याने कुठल्या एक टी व्ही सिरियलमध्ये कुठला एक सीन केला होता, तो मी चालू आमच्या ह्याच्यात पण त्याला भेटून त्या झालं होतं की मस्त केलं होता रोला. आजही मला तर आता थांबायचं नाही, प्रोमो टीजर बोन मला त्याने फोन केला होता की भारतीय मस्त वाटतंय रे, जरा काहीतरी वाटतंय तू करते, वेगळं करतो असं. त्यामुळे हा प्रकार मराठीत मला नाही वाटत की अशोक मामा होता, लक्ष्मण होता तेव्हाही नव्हतं, ह्याच्या आधीचे पण कोण जोडी म्हणूनच विचार होतो नेहमी. हा कधी. आणि हा मी सांगू, हा स्पर्श पण करत नाही, तेव्हाही करत नव्हता, आताही करत. पण हा तू म्हणतोस तसा स्वाभाविक प्रश्न आहे, पण त्याचा कुठे स्पर्श आम्हाला तेव्हाही झाला नाही, आताही नाही एवढा. आम्ही आता पण आम्ही 3.5 करताना पण धमाल केली पिक्चरमध्ये. विषय वेगळा आहे, गोष्ट छान अंकुशने मांडली आहे. इथे का आम्ही कोणी हिरो नाही आहेत, तिघही आम्ही आमच्या एजमध्ये आहोत. तेच तिघे आहेत, पण तो इनोसंट पण ठेवलाय त्यांनी. आणि त्यात रिंकू ऍड झाली आता, त्यामुळे गोष्ट त्यांनी छान आणली आहे अंकुशने, म्हणून आम्ही तिघही करायला तयार झालो. पण तिघही आम्ही तेच. आता आमच्यासमोर तर अशोक मामा बाबा, आम्ही दोघं काय बोलणार. त्यातही अशोक मामा पण आम्हाला सांभाळून नको जरा, आता आपण असं सीनला जरा हे अजून मजा येईल, हे गिव्ह अँड टेक आहे. करेक्ट. पण आता मग बाकी श्रीमंत दामोदर पंत सारखं नाटक आहे, ते तू निर्माता म्हणून एक चालणारं नाटक आहे, आपण आणूया. ह्याच्यामुळे आणलेस का प्रेक्षकांच्या मागणीमुळे आणले? काय नेमकं झालं, कशामुळे? मी अमेरिकेत आधी सैरीसे केलं होतं, नंतर मग मोरूची मावशी करायला केलं. त्या मोरूच्या मावशी ते आम्हाला म्हणून की आता पुढच्या वेळेस ना तुम्ही दामोदर पंत आणा. म्हटलं आता मी केलेलं नाही, बरेच वर्ष नाही केलं आहे. नाही आम्ही पाहिलं, आमच्या आता मुलांसाठी ते नाटक आणायचं, दाखवायचं आम्हाला. एकदा ते प्लीज आणि आमच्याकडे अमेरिकेत आणा. मग मी टीम बनवल्याने अमेरिकेत शो केले. अच्छा. अमेरिकेतले केलं. म्हणजे ऑस्ट्रेलियातले आमचे मित्र आहेत, ते लोक पण म्हणाले की अरे आता नवीन नाटक असेल तर मग दामोदर पंतच आण. मग आता ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडला मी गेलो, तर ऑस्ट्रेलियात तिथे शो केले. मग म्हटलं ते 50 शो तर मुंबईत महाराष्ट्रात करूया आपण. पण इथे पण आता तू नाटकाचा रिस्पॉन्स बघशील ना, तर लोक खालून डायलॉग बोलतात आमचे. हो, छोटा मेंदू मोठ्या मेंदूवर आदळ वगैरे आम्ही चालू करेपर्यंत खालून डायलॉग ऐकायला येतात ते. त्यामुळे ते एक वेगळं नाटक चालू असते ऑडियन्स आणि माझं. झालं तुमचं, आता मी बोलतो. पॉज घेतलं की थांबलं की तिथे समोरला डायलॉग येतात. एवढं पाठ आहे त्याच्यामध्ये, लक्षात ठेवण्यासारखं. म्हणजे काय इतक्या वेळा बघून झालेलं नाटक आहे ते युट्यूब. याला कारण केदार शिंदे आणि विजू मामा. विजू मामाने टीव्हीचं युट्यूबला बघा का कळेल. विजू मामाने रिॲक्ट चांगले झाले आहेत म्हणून माझा रोल तो वाटला दामूचा. तसा साधा रोल आहे बिचाराचा, अंगात येतो जातं तेवढंच आहे. पण बाकी पण विजू मामासारखा समोर माणूस होता म्हणून ते जास्त हिट झालं. आजही आमचा कमलाकर सातपुते करतो, बिचारा खूप मेहनतीने करतो आणि त्यालाही तशाच टाळ्या वगैरे येतात. बघ विजूमाची जागा कोणीच घेऊ शकत नाही, कारण तो आमच्या इथलं आहे. म्हणजे शो मस्ट गो ऑन, शो तर झाली पाहिजे. तसं कमलाकर सातपुते खूप मनापासून करतो.
तो टेन्शननी करतो काम की आणि त्याचं जास्त टेन्शन असणार का विजू माम लोक तुला तर मला वेलकम करतील का. बरोबर. पण लोकांना तो पण आवडतो. लोक बोलतात की तुम्ही वेगळ्या स्टाईलने करता, पण आम्हाला ते पण आवडलं. एक प्रोफेशनली विचारायचा प्रश्न आहे की स्वतःची किंमत ठरवणं या प्रोफेशनमध्ये, ती फिल्म असेल किंवा नाटक असेल, की मी एवढे पैसे घेतो आणि मला एवढे मिळाले पाहिजेत, ह्या स्टेजला तू पोचलास त्याच्यानंतर असं झालं का कधी की तेवढे तू ठरवलेले पैसे तुला प्रत्येक वेळ मिळाले? आ, त्या दरम्यान नाटकात तर तसं शक्यच नव्हतं. नाटकात हळूहळू पैसे वाढतात आणि मग आणि ते बरोबर आहे, कारण शेवटी पिक्चरचं तसं नव्हतं. पिक्चरला तेवढे कोण जास्त मिळेल की नाही मलाही माहीत होतं. ते हळूहळू वाढत गेलं. हळूहळू मग तेव्हा सबसिडी आणि हे काय ते सॅटेलाईट चांगलं जायचं. 1.25 कोटीच्या वर तेव्हाची सबसिडी जायची. आता ते 30 लाख मिळतं, पण हे आहे. त्या अनुषंगाने ती आपोआप रक्कम वाढत गेली होती. तेव्हा चॅनल्समधनं वगैरे पण त्यांना सांगायचे की हा आहे का, तो आहे का, तर मग आम्ही तुम्हाला पिक्चर करायला देतो. असं त्या दरम्यान जरा चाललं होतं. त्या अनुषंगाने मला पैसे म्हणजे जास्त बोलायची गरज नाही वाटली. ते आपोआप वाढत गेले. आणि मग त्याचा एक फायदा काय झाला माहिती आहे काय, माझं सोड मला माझ्यासोबतच्या काम करण्याचा कॉन्फिडन्स वाढला. कारण पूर्वी कसं होतं, कोणी पैसे मागितले जास्त ते काय म्हणायचे, अरे मेन नट आमच्याकडे एवढ्या पैशात काम करतो, तुला कुठे देऊ. आणि नंतर असं झालं की कोणी पैशाचं बोललं ना, अरे मेन नटला तुम्ही एवढं तर छोट्या त्याला आम्हाला एवढं तर द्या, हे जरासं गणित सोडतं. त्यावेळी तो एक फायदा बाकीच्या आमच्या टीमला चांगला झाला. म्हणजे ते माझ्यामुळे झालं असं म्हणत नाही मी, पण एकंदरीत जर आपोआप जर वाढलं तर आपोआप वाढतंच त्याने. बरोबर. पण मी हा प्रश्न मुद्दामून विचारला कारण एक काळ असा आला होता किंवा काही दिवस असे होते की तू जे करशील त्याची बातमी व्हायची. तू व्हॅनिटी वॅन घेतलीस, पहिला व्हॅनिटी वॅन घेणारा कलाकार, तू घर घेतलंस त्याची बातमी, तू गाडी घेतलीस त्याची बातमी. पण ते ग्लॅमर तू मागे ठेवलं, म्हणजे मागे ठेवून असं दूर निघून गेल्यासारखा गेलास. तू सिनेमे करत होतास, नाटकही करत होतास, पण अचानक असं झालं की बातम्यांमध्ये मी दिसणार नाही याची काळजी कदाचित तू घ्यायचा प्रयत्न करत होतास. ते एक तर बघ सोपी गोष्ट होती. मी पण साध्या घरात आलोय, तूही साध्या घरातला आहेस. प्रत्येक एक स्वप्न असतात की माझं स्वतःचं घर असावं. आम्ही चाळीतनं आलोय सगळे, घरासमोर गाडी असावी, गावी एखादं चालत काहीतरी शेत वगैरे असावं. आमचं काहीच नव्हतं. मग माझ्यावर काय माणूस काय विचार करणार की आता माझं जर चाललंच आहे बरं, त्यातनं एक एक गोष्ट करत जाऊया. आणि मी तसं करत गेलो. मी माझे पैसे कुठे वाया नाही घालवले, कुठल्या पार्ट्यात देत बसलो लोकांना. हे पैसे मी माझ्या असेच इन्व्हेस्ट करत कर्ज काढायचो, मग ते गोष्ट घ्यायचो. गाड्यांचं म्हणशील तर माझ्या वडिलांनी आयुष्यभर टॅक्सी चालवली होती. तर माझी जाम इच्छा होती की त्यांच्यातनं इम्पोर्टेड गाडी यावी. तर त्याप्रमाणे अर्थात कर्ज काढून, त्यात काय असं कोण आपल्याला कोण देणार आपल्याला, तो मेहनत करा, कर्ज काढा आणि हप्ते भेटा. तसं करत गेलो. अशा पद्धतीनं मी एक एक गोष्ट करत गेलो. नंतर तू म्हणतोस की व्हॅनिटीचं कारण आहे व्हॅनिटीला. मी ना नाटकांचे शो खूप करत होतो. जिथे शूटिंग तिथे नाटकाचे शो लावायचो मी. आता समजा कोकणात आहेत, कोकणात तिथे दौरा शो करायचो, इकडे यायचो. झोप पण पाहिजे. तेव्हा आमच्या ते व्हॅनिटी येत नव्हत्या. तर कुठे आपल्या झाडाच्या खाली वगैरे असं. तेव्हा मी व्हॅनिटी बनवली का, कारण मला निदान त्याला आराम मिळेल, मला परत शोला फ्रेश राहतील, म्हणजे शूटिंगला पण फ्रेश राहील आणि शोला पण फ्रेश राहील आणि माझी झोप पूर्ण होईल. ह्यासाठी ती एक बस घेऊन त्याला ते बनवून वगैरे आमच्या त्या साठे सांगलीचे त्यांनी बनवून दिली ती मला आणि ती वापरली. पण मला त्याचं हे जे आहेत ना आमचे कोण त्याचे पैसे देत नव्हते शूटिंगला आणि मी घेत पण नव्हतो कोणाचे. फक्त त्यांना सांगायचं मला पॉवर द्या, म्हणजे 3 प्लगचं ते पॉवर द्या, म्हणजे मी ते. नंतर आमचे सगळे कलाकार पण आम्ही त्या व्हॅनिटीत असतो. अरे या ना, कुठे बाहेर काय उन्हात बसतंय, अरे या. त्या व्हॅनिटीचा वापर मी चाळीतला कट्टा सारखा केला होता. शिवाजी पार्कचा कट्टा असतो ना तसा ते केला होता. पण ती गरज होती म्हणून व्हॅनिटी घेतली. कोणीच व्हॅनिटी घेतली नाही, आपण घ्यायला पाहिजे ह्या मतात मी नव्हतोच, कधीच नव्हता, नसणार. बातम्या त्या प्रकारे येत होत्या. पण माझी ती गरज होती. आणि गरज मग कशी आपण ऍडजस्ट करायची. बरं, गाडी पण मी सेकंड हँड घेतली होती आणि त्याला मी मॉडिफाय करून व्हॅनिटी बनवली होती. मग त्यात बेड असेल, किचन असेल किंवा फ्रीज असेल आणि टी व्ही असेल. पण तो टी व्ही एकदा कधी लावलाच नाही आम्ही, कारण सगळ्यांना घेऊनच बसायचो व्हॅनिटीत मी आणि सगळे फ्रेश व्हायचो आणि जायचो. त्या व्हॅनिटीचं त्याची गंमत सांगतो. त्याचं पण मी हे केलं ना व्हॅनिटीचं. जेव्हा मुंबईत आणली व्हॅनिटी डायरेक्ट फिल्म स्टाईल होती आणि मी डिरेक्टरला आधी सांगितलं होतं की माझा सीन जरा लेट लावा, सकाळचं माझं लावू नका. का सांगतो म्हणलं आपलं. आणि मी माझ्या मेकअपमधलं असं होतं की विजू मामाला पहिलं आत तयार कर, त्या माणसाचा मेकअप होते माझ्या व्हॅनिटीत.
आणि विजयमाला हे सगळं तयार व्हा आपल्या नाही भरत येईल बरं आता ती विजयमाला जात नव्हती व्हॅनिटी अरे नाही आता ते नवीन त्याच्या मी कुठे बसणार मी निरोप पाठवतो की विजयमाला कर आणि मी फिल्म सिटीला लांबून एका झाडाच्या मागून बघतोय पोचलो तर मी बघतो की विजयमाला इथं जाऊ देत नाही तर माझ्यासमोर ऐकणार नाही विजयमामा तर पहिला मेकअप हा विजयमालाचा केला त्यात अर्थात इथनं श्रद्धा आहे बाकी काही नाही त्यात काय फार मोठेपणा नाही माझ्याकडे पण मोठा आशीर्वाद आहे आणि झालं तसं मग मी आलो तो बिचारा माणूस बाहेर आला अरे बरं सॉरी हे खूपच मला हे करायला म्हणे अहो म्हटलं तू व्हावं म्हणून तर लेट येतोय मी तुमचा पहिला मेकअप माझ्या वॅरंटीत व्हावा आणि तो पहिला मेकअप वॅरंटीत आहे क्या बात आहे. अशी ती वॅरंटी आहे. पण त्यावेळेला असं वाटत होतं की तू आता मुंबईत आलिशान घरामध्येच राहशील, तुझी अशी प्रॉपर्टी असेल, पण तू अचानक कोल्हापूरला गेलास. तू प्रत्येक वेळेला असं सरप्राईज देत राहिलास लोकांना. खरं तर मी लोणावळ्यात राहणार होतो हां. पण कोल्हापुरात गेलो ते लॉकडाऊन झालं म्हणून गेलो होतो कोल्हापुरात आणि मी जमीन घेतली होती ती पण मी काढणार होतो तर नंतर लॉकडाऊनमध्ये काय रिकाम काय करायचं का आई होती तेव्हा वडील आधीच गेले होते मग चला म्हटलं मिसेस मी आणि आमचा तो कोल्हापूरचे 2 मित्र आहेत त्यांना घेऊन मग पूर्ण तार कंपाऊंड झालं पाणी आणलं तिथे सगळं रान साफ केलं झाडं लावली त्याचा आता ते फार्म हाऊस केलं आहे मी तर तेव्हा माझी आई सतत बोलते की तू इथेच राहतो नकोच आहे तिचा हट्ट खूप होता नाही मला जरासं लोणार पण द्यायचं होतं असं काही नाही मुंबईत तर तिचा हट्ट इतका होता की तो इमोशनल गोष्ट होती की मग माझ्या भावांशी बोललो मी त्याला की बघलो खूप अपडाऊन जास्त होणार आहे पण म्हटलं मग ती फॅमिली मी असं ते कोल्हापुरात इमोशनली टच आहे मी ते घर आईवडिलांसाठीच घेऊन दिलं होतं मी असं काही नाही पण ते आता वडील गेल्यानंतर आईला वाटतं की हे घर आता आपल्या खानदाराचं आपल्या कुटुंबाचं राहू दे त्यामुळे इथे कोणतरी वेगळंच येणार राहायला तू मुंबईत राहणार म्हणून आमची शिफ्ट झालं तिथे राहिलो मी आता येऊन अपडाऊन करून काम करून जातो. पण हा अर्थ स्वाभाविक प्रश्न आहे की कसं जमतंय म्हणजे काय जमाला आई वडिलांचे आशीर्वाद म्हणजे जसं तू म्हणास की लोणावळा हे चाललं होतं माझं लोणावळा पण आता मी येतो कोल्हापुरातून काम करतो मला जेवढं पाहिजे तेवढंच काम करतो चांगलं निघालो की परत जाऊन कोल्हापुरात 2 दिवस करू 3 दिवस करणं राहतो कोल्हापुरात परत येतो काम करतो जातो. आणि निर्माता म्हणून प्रवास कसा सुरू आहे नाटकाचा निर्माता म्हणून कारण तिथे परत आणखीन एक वेगळंच राजकारण निर्माता संघ व्यावसायिक त्यात तू करीत नसतोस आपण सगळे चांगले आहेत आपल्या ठिकाणी करेक्ट काय होते मग ह्याच्यात पडलो ना तर मग कामाकडे लक्ष कमी राहणार आहे आणि तू अभिनेता पण आहेस म्हणजे तुला कामही करायचं मला काम करता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी टीम आहे ना 20-25 लोकांची म्हणजे 22-25 लोकांची टीम आहे मी हे जर करत बसलो तर त्यांना असं म्हणतं की माझ्यामुळे त्यांचं चालतं असं म्हणत नाही मी पण माझं पण माझ्यामुळे चालणार आहे तर मला थांबणं शो करणं गरजेचं आहे आणि मी कधीच म्हणजे इतकी वर्ष तू बघत असतो म्हणजे कधीच गॉसिपिंगच्या लपड्यात पडलो नाही आणि जाऊ पण नाही माहेर का माणसाला आणि मला त्यात इंटरेस्ट पण नाही माझं काम एक काम माझं घर आणि काय पाहिजे बरोबर. आणि बिझनेस वाईज जर विचार केला तर बाहेरच्या लोकांना जे चित्र दिसतंय ते तसं कशा प्रकारे मग काही लोक असं म्हणतात की फक्त भरत आणि प्रशांत दामलेंची नाटकं चालतात बाकीची तितकी चालत नाहीत नेमकं काय आहे म्हणजे तुला काय नाही मला असं वाटतं की मी तर नुसती मुंबई पुण्यात नाटक करतो मी ऑल ओव्हर महाराष्ट्र जिथे ते मला शक्य आहे मी जाऊन करत असतो प्रशांत दादा पण करत असतो आताचं मी कौतुक करेन नुसतं भरत जाधव आणि प्रशांत दामले की नाही तर संकर्षण करतो नाटकात का उमेश करतो मध्ये मध्ये आता आमचा हा पण वैभव मंगलवन शो करतो आता मर्डरवाले कुलकर्णी करतात शो लोकांना आवडले की कसं आहे तुमच्यावर आहे तुम्ही आपला धंदा आपल्या पद्धतीने आपल्या नावाने कसा वाढवायचा आता मुंबईत शनिवार रविवार असे म्हणून 7 आणि 8च शो होणार माझे मला 7-8 चालणार नाही मला जर 17-18 किंवा 20-22 किंवा 30 पर्यंत न्यायचा लाकडा तर मला मुंबईच्या बाहेर पण शो केले पाहिजेत ना मग असं म्हणत नाही की तिथे आणि खरंच प्रॉब्लेम आहे मुंबईच्या बाहेर इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रॉब्लेम आहे सगळं मान्य आहे म्हणून का शो नाहीच करायचं का तर कारण तुला ऑडियन्स अजून ताजा आहे अजूनही ताजा आहे जिथे ते आम्ही शो करतो तो ऑडियन्स ताजा आहे फक्त जाऊन त्यांना वर्षातनं 2दा-3दा फक्त नॉक करायचं असतं आणि प्रयोग करायचे असतात ते मी करतो त्यामुळे असं वाटतं की आपण अरे ह्यांचेच चालतं असं काय नाही चांगलं दिलं की लोक चांगलं ॲक्सेप्ट करतातच माझी चालणार नाटकं आता अस्तित्व तेवढं नाही चालत कारण ते सिरियस नाटक आहे आणि ते नाटक पण असते की ते 1दा-2दा परत रिपीट नाही येणार ना विनोद नाटकं मी करतो रिपीट ऑडियन्स खूप येतो जसं आता दामोदर पंत करतो तर मीच ऑडियन्स पण ऐकतो आता जुगलबंदी त्यांच्या नावाला लागतात पॉज ते देतात का पॉज मी देतोय हा प्रॉब्लेम होतोय पण ही पण गंमत आहे ना आपण त्यांना कमी लेखून चालत नाही तू त्या विश्वासाने आले असतात बरोबर पण अशी गंमत पुन्हा सैरेला अजून येते खूप येते का अजून वेगळ्या प्रकारची गंमत येते रिपीट ऑडियन्स आहे लोकांचं डिस्कशन ऐकतो आता इकडे हे ऐकायला येतं शिक्षकांचा शो होता
त्या शिक्षकांसाठी शो होता ना, ते त्यांच्या त्या कुठल्या टीचर रूममध्ये गप्पा तशा त्या गप्पा होत्या. नाही सर, तो डावीकडे आहे बघा, आता तो सर मॅडम तिकडे राईटकडे आहे, सर मॅडम इकडे लेफ्ट राईट, हे सगळं ऐकायला येतं आम्हाला. पण तू इतके प्रयोग केले सैरे सईचे, तू एखादं पुस्तक लिहिण्याचा विचार करतोयस का? मला किंवा माझे एक काहीतरी बरेच दस्तावेज. मला बरेच माझे मित्र आहेत जवळचे, चांगले please लेखक मित्र आहेत आमचे. पुण्याचे ते जवळकर आहेत, बाळासाहेब जवळकर, ते तर खूप मागे लागले. आत्ता नाही गेले, 5 वर्ष मागे आहेत माझ्या. लॉकडाऊनला तर खूप म्हणत की आत्ताच वेळ आहे तर पूर्ण लिहून काढूया आपण सगळ्यांचा अनुभव वगैरे. तर मी त्यांना म्हटलं की आपण तर सुरुवात केली आहे आणि स्ट्रगल हा प्रत्येकाला आहे हो. मग काय प्रत्येकाने पुस्तक लिहिलं पाहिजे का? त्यात आपल्या वाटाला एक नाटक चांगलं आणि इतके लोक इतकी वर्ष बघतायत, ही चांगली जमेची बाजू असली तर त्याच्यावरचा अजून एक वरचा पॉईंट मिळाला पाहिजे की जिथे पुस्तकाला मला एंड करता येईल. चढ उतार प्रत्येकात. आता पुस्तकाला ग्राफ काय असतो, चढ उतार असल्याशिवाय पुढे जाणार नसतो. पण त्याचा एंड कधी दिसतो ना आपल्याला. एंड म्हणजे मी नाटक संपवतो हा एंड नाही आहे. त्या एंडचा एक कुठेतरी एक पारितोषिक मोठं असेल, म्हणत नाही मी की पारितोषिक मिळावं, त्याचा एक एंड दिसतं दुसरे किंवा बाय एक ह्या लेवलला गेल्यानंतर त्या गोष्टीचं इतकं कौतुक झालं त्या लेवलला गेल्यावर. पण ती जी स्टेज आहे ना, ती स्टेज मी अजून गाठू शकलो नाहीये. फक्त मी प्रयोग संख्याने वर्ष वाढवलेत, ती स्टेज मला अजून दिसत नाहीये. आता कसं आहे, एकमेव नाटक आहे की जो एक कलाकार एक नाटक आपल्या ह्याच्यात कोणाचंच नाहीये, हेही मला मान्य असेल. जे आता मध्ये आम्ही चौकशा केल्या त्यात, म्हणजे अगदी सगळ्यांची नावं घेऊन आम्ही काढलं ना, त्यावर तर कोणी ते माझ्या नशिबाने झालं का, तर अजून लोक प्रेम करतात यांच्या भरोश्यावर झालंय. हा एंड नाही आहे ना. नाही, बरोबर आहे, हे वेगळाच थॉट आहे आणि महत्त्वाचं थॉट आहे. थोडंसं आता ना आत्ताच्या विनोदाबद्दल जर बोलायचं असेल, आता तू जसं कम्पेअर म्हणण्यापेक्षा अभ्यास केलायस, अशोक मामांच्या विनोदाचा असेल, राजा गोसावी असतील, चार्ली चॅप्लिन असेल, आता तुला जे विनोद दिसत आहेत तो ना असा दीर्घकाळ टिकणारा विनोद वाटत नाही, असं बऱ्याच वेळेला बोललं जातं. तुझं निरीक्षण काय आहे याच्याबद्दल? क्षणिक करशील ना तर तो क्षणिक विसरायला होतो. तुझ्याकडे सिच्युएशन असेल ना, सिच्युएशन स्ट्रॉंग, तर तो विनोद चांगला टिकू शकतो. त्याला आपण सिच्युएशनल कॉमेडी म्हणतो. ते चित्रपटात नाटकात आम्हाला मिळतं. 2-4 मिनिटाचे त्यांना बिचारांना सिच्युएशन डेव्हलप करेपर्यंत एक विनोद करायचो. ती पण सोपी गोष्ट नाही आहे. तेवढ्या कमी वेळात पण आम्हाला हसवायचं, ती सोपी गोष्ट नाही आहे. त्यावेळी त्यांची चूक नाही आहे. पण मला असं वाटते की तुझ्याकडे ना म्हणजे मी कधी पण विनोद करत असेल, मी सिच्युएशनल विनोद करतो. जर नाटकं करत असेल किंवा चित्रपट आता कुठला करत असेल किंवा आता ज्यांना पाहत असेल मी, तर ते मला ती गोष्ट आवडते. कारण विनोद हा ना निखळ असावा. म्हणून मी इतकी वर्ष मी अंडर द बेल्ट कधीच गेलो नाही. बरोबर. शाब्दिकला महत्त्व देत असं म्हणतं की माझा खूप ग्रेट अभ्यास आहे परत. पण त्या गोष्टी जर आपण म्हणजे निखळ लोकांना हसवत आलं ना तरी माझ्याकडे खूप आहे ते. तो निखळ जर असेल तर लोकांना तो आवडतो आणि निखळ प्रत्येक व्यक्तीला आवडतो. प्रत्येकाला आज मला पण गरज आहे समोर कोणीतरी हसवावं, कारण मी पण त्या सेम प्रॉब्लेममधनं फिरतोय नाही का, बाहेरच्या अगदी सगळ्याच ज्या काही गोष्टी चालल्या आजूबाजूला त्या टेन्शनमध्ये आपण फिरतो. तर मला पण रिलीफची गरज आहे. तर लोकांना रिलीफ ह्यात मिळणार आहे. कोणाला तर टॉन्ट मारून ह्याला मारून वगैरे तो विनोद आवडणार नाही. लोकांना निखळ हसायचं. ते निखळ पण आला ना तर मला असं वाटतं की तो ग्रेट विनोद असावा असं मला वाटतं. बरोबर. आता इतकी वर्ष झाली, सुरुवातीचा काळ आहे, संघर्ष होता, मग स्थिरावलास. कोविडच्या काळात जेव्हा तू कोल्हापूरमध्ये बसला असशील तेव्हा तुझ्या मनात काय चालू होतं? कारण आता 25 वर्षापेक्षा जास्त काळ झालाय. काय लेखाजोगं होईल लोक करतील का? नाही असं काही नाही. आपलं मी अजूनही म्हणतो की आपण काम करत राहूया, माणसं जोडत राहावे बस. आणि दुसरं काय पाहिजे, कामाने आपण आता पण कामाने मोठं झालो ना, म्हणजे नाव झालं ते कामाने झालंय. थोडी मी कुठून आलो आणि काय तो भाग नाही आहे. शेवटी कामाला महत्व की आपलं महत्व वाढणार आहे आणि काम करत राहणं अपेक्षा कसली न करता, त्यामुळे करत राहतोय ते. थांबला तो संपला असं म्हणून आता पिक्चर येतोय, आता थांबायचा नाही. नवीन सुरुवात झाल्यासारखं तो नाव आहे सिनेमाचं. सिद्धार्थला पण तेच म्हटलं होतं की आता 25 वर्ष त्याच्या पण करिअरला झाले, आता थांबायचं नाही. सिद्धार्थ मुद्दाम बोलले नाही. ते सिद्धार्थ पण खूप साध्या घरात आले बिचारा, खूप साध्या घरात आले आणि तो त्याच्या मेहनतीने मोठं झालाय. आणि आम्ही त्याच्याबद्दल मी नेहमीच बोलतो की खूप सिन्सिअर आहे त्याच्या कामात. आजही त्याला कुठला सीन द्या काय त्याला इम्प्रूव्ह, तो खूप ऍक्टिव्ह आहे, म्हणजे एनर्जेटिक आहे. त्याला धमाल करायचीच असते, पण त्याला नीट समजून सांगितलं ना काय काय करायचं काय नाही काय, तर तो खूप ऐकतो पण तसा. केदारने जसं त्याला
जत्राला हात दिला, तसं महेश मांजरेकरांनी त्याला त्याच्या वेगळ्या पिक्चरमध्ये वेगळे रोल द्यायला सुरुवात केली. त्यामुळे अशी लोक आहेत की ज्याने सिद्ध्याला अजून चांगला हात दिला आणि आताही तो पिक्चर काय काय करतोय तो गांधी टॉक्स एक आहे हो, आणि वेगळ्या करतोय, तो त्याच्या परीने करतोय काम आणि जेन्युनली करतोय. बरोबर बरोबर. आणि सांगायचा उद्देश काय की ही सगळी मुलं आहेत ना आमच्यासारखी काय, लहानपणापासून काही त्यांनी फिल्मी वातावरण बघितलेलं नाही त्यांच्या आणि घरात. प्रत्येकाच्या मेहनतीने जसं काम मिळतं त्या कामाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. हे बघा, प्रत्येकजण कामात 19-20 असतो. मी पण माझ्या कामात बरंच 19-20 झालो असेल, नाही असं नाही, त्यातच तर आपण शिकत असतो ना. बरोबर. तर भरत, थँक्यू म्हणेन मी. अरे नाही, खरं तर मी थँक्यू म्हणायला पाहिजे. थँक्यू म्हणतोय. हा हा, तू करेक्ट टायमाला कॅच केलेस मला. पकडलंच मला बरोबर. पकडले मी एकदम त्याला. कोल्हापूरहून त्याला इथे आणला आणि त्याच्यामध्ये त्याला शो आहे ना पकडलं. दुपारी, हां, त्याच्यामध्ये पकडलंस तू. त्याच्यामध्ये पकडलंय मी. सो थँक्यू भरत, खरंच मनापासून धन्यवाद. आणि भरत आला परत असं आपण सुरुवातीला म्हटलं, त्याचा एक सिनेमा होता, पण तो परत आलाय म्हणायला तो कुठे गेलाच नव्हता. त्याची नाटकं तुफान गर्दीत सुरूच आहेत आणि आता तो एकाच वेळेला 4 नाटकं करतोय. त्याच्यामधलं एक नाटक गंभीर आहे, अस्तित्व, ते तुम्ही जरूर बघा. आणि तशाच प्रकारचा सिनेमातला त्याचा अभिनय. आता थांबायचं नाही, आता थिएटरमध्ये जायचं आणि सिनेमा बघायचा, असं असं आता प्रेक्षकांना सांगायला पाहिजे. तर बरंचसं काम यापुढे आपल्याला असंच बघत राहायचं आहे. थँक्यू. तू आलास आणि मला वेळ दिलास, मी तुला कॅच करू शकलो त्याच्यासाठी थँक्यू कॅचअप. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.